अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते. मंडळींनो, तुम्ही खूपदा माझ्या व्हिडिओमध्ये ऐकलं असेल की आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या 4 गोष्टी आहेत. ते म्हणजेच काय, तर आपल्या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपले पितर, जे आपले पूर्वज आहेत, सोबत आपले कुलदेवी, कुलदैवत आणि आपले गुरु, ह्यांची जर सेवा आणि सगळ्या काही गोष्टी आपण कुळाचार असेल, पितरांची सेवा असेल, गुरूंची सेवा असेल, मनोभावे श्रद्धेने जर आपण नेहमी करत गेलो तर आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या म्हणजे 100 पैकी 90% तर पूर्ण आपल्या ज्या काही आहेत त्या अडचणी, संकट, त्रास दूर होतात, म्हणजे होतातच. आणि हे 100% खरं आहे, शाश्वत सत्य आहे. त्यामुळेच मला सांगेल की बा, ज्याप्रमाणे पितरांची सेवा महत्वाची आहे त्याच पद्धतीने गुरूंची सेवा महत्वाची आहे, त्याच पद्धतीने सगळ्यात महत्वाचं ते आहे म्हणजे आपल्या आयुष्यातले आपल्या ज्या काही सांसारिक अडचणी मार्गी लावण्यासाठी आपल्याला आपले कुळाचे जे कुलदैवत आहे, कुलदेवी आणि कुलदैवत यांची सेवा, कुळाचार, नामस्मरण किंवा जे काही आपल्या म्हणतात ना कुलदेवी कुलदैवतांचे जे काही कुळाचार आहेत ते आपल्या घरामध्ये सुद्धा पार पडले पाहिजेत. खूप जण आहेत जे फक्त वर्षभरातून फक्त एकदाच म्हणजेच शारदीय नवरात्रोत्सव आली की त्याच वेळेस फक्त 9 दिवसाचे उपवास असेल, 9 दिवसांची सेवा असेल किंवा कन्यापूजन असेल, सवाष्ण भोजन असेल किंवा ओटी भरणे असेल, कुळाचार पार पडणे असेल, ह्या तेवढ्याच गोष्टी फक्त शारदीय नवरात्रोत्सव मध्येच करत असतात आणि खूप मोठ्या प्रमाणात करतात. पण आपल्याला सांगू इच्छिते की ही तर नवरात्र आहेच महत्वाची, पण बघायला गेलं तर आपल्या वर्षभरामध्ये 4 नवरात्री असतात. 2 नवरात्र गुप्त असतात आणि 2 हे आपल्या म्हणजेच कुठल्या शारदीय नवरात्रोत्सव आणि काही चैत्र नवरात्रोत्सव. आता लवकरच आपली चैत्र नवरात्र येणार आहे. आता चैत्र नवरात्र नेमकी कधी चालू होणार आहे, कधी संपणार आहे, सोबतच या 9 दिवसामध्ये म्हणजे चैत्र नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या देवींच्या स्वरूपांचं, आपल्याला दुर्गा मातेच्या कुठल्या देवीच्या स्वरूपांचं आपल्याला पूजन करायचं आहे, उपवास कसा करायचा आहे, सोबतच आपल्याला सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजेच आपल्याला आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, तिला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या सर्व सांसारिक अडचणी मार्गी लावण्यासाठी आपल्याला कुलदेवीची सगळ्यात प्रभावी कुठल्या कुठल्या सेवा करता येणार आहेत याबद्दल संपूर्ण माहिती याच्या वेळी देणार आहे. सोबतच जर तुमच्या घरामध्ये चैत्र नवरात्री निमित्त घटस्थापना जर होत असेल किंवा तुम्हाला अखंड दिवा प्रज्वलित करायचा असेल 9 दिवसामध्ये, तर नक्कीच त्याचा मुहूर्त काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आपला हा फाल्गुन महिना चालू आहे. आता येणारी अमावास्या ही फाल्गुन अमावास्या असेल आणि त्यानंतर आपली चैत्र महिना सुरू होतो आणि चैत्र महिन्यामध्ये आपल्याला माहिती की सगळ्यात महत्वाचा सण म्हणजे आपली चैत्र नवरात्र. शारदीय नवरात्र जशी महत्वाची आहे त्याच पद्धतीने चैत्र नवरात्र सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात साजरी होत असते. आता काही काहींच्या पारंपरिक रूढी परंपरानुसार किंवा घराण्यानुसार त्यांच्या घरामध्ये फक्त शारदीय नवरात्रोत्सवामध्येच घट बसवले जातात, 9 दिवसाचे उपवास केले जातात, कुळाचार सर्व काही पार पाडलं जातं. मग त्यामध्ये कन्यापूजन, सर्व सवाष्ण भोजन सगळं काही केलं जातं. पण बघायला गेलं तर आपल्या घरामध्ये आपण आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचं टाक, फोटो, मूर्ती सगळं काही ठेवतो ना, तर मग आपल्या घरामध्ये सुद्धा तिचा वर्षातून ठीक आहे 2 गुप्त नवरात्र असतात त्यावेळेस होत नाही, पण 2 तर आहे आज ज्या खूप प्रभावी नवरात्र आहेत त्या काळामध्ये तरी आपल्या घरामध्ये तिचा सेवा, मंत्र, स्तोत्र, इतर जे काही पोथी वाचणे असेल, सर्व काही गोष्टी, कुळाचार वगैरे पार पाडलेच पाहिजे. तिची ओटी भरणे असेल, सर्व काही केलंच पाहिजे. कारण की मी खरं सांगते तुम्हाला, आता काय असतं, खूप जण काय करतात, लग्न झाल्यावरती नवीन नवीन लग्न झालं की फक्तच एकदाच जोडप्याने जाऊन कुलदेवी कुलदेवतांचं दर्शन घेतात, ओटी भरतात, कुळाचार करतात आणि त्यानंतर जेव्हा ते संसाराला लागतात अक्षरशः वर्षानुवर्ष त्यांना विसर पडतो की आपण आपल्या कुलदेवीच्या मूळ सणावर केलं पाहिजे, तिचा मान सन्मान केलं पाहिजे. या सर्व गोष्टी आपण करायला विसरून जातो आणि मग काय होतं, आपण इतर गोष्टी जास्त प्रायोरिटी देतो. मग ते फिरणं असेल किंवा सांसारिक गोष्टी असेल किंवा इतर काही गोष्टी असेल त्याला खूप जास्त प्रायोरिटी देतो आणि एक प्रकारे आपण काय म्हणतो, हा जाता येईल का आपल्याला कुलदेवीला बघू, जाऊ, करूत, आपण इथे प्रतिष्ठानावरती जाऊन येऊयात किंवा आपल्या घरामध्ये आहे तिथे आपण करूयात किंवा घरामध्ये पण तुम्ही कधी करता, रोज काही करत नाही तिच्यासाठी. तुम्ही काय करता, फक्त शारदीय नवरात्रोत्सव आली की त्याच वेळेस तुमच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्साह येतो आणि तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात तिची सेवा वगैरे सर्व काही करतात. ते तर चांगलं आहेच, पण आपल्याकडून वर्षभरात आपल्याला बघायला गेलं तर ठीक आहे, रोज पण नाही, पण वर्षभरामध्ये 2दा तरी तिचं आपल्याला म्हणजे आठवण झाली पाहिजे. तिचा आपण कुळाचार असेल, सेवा असेल, सर्व काही व्यवस्थित पार पाडला पाहिजे आपल्याकडून. कारण की कसं आहे, ज्या वेळेस लग्न झाल्यावरती आपण ज्यावेळेस देवदेव करायला जातो, कुलदेव कुलदेवतांचं आपण दर्शन घेतो, त्यानंतर आपण आपल्या संसाराला लागतो आणि मग काय होतं, 2-3 वर्षांनी बघायला गेलं तर नवीन जोडप्याला संतान प्राप्ती होत नाही किंवा जरी राहिली तरी ती गर्भधारणा नीट राहत नाही. मग त्याच्यामध्ये बघायला गेलं तर मग गर्भ नीट न राहणे असेल किंवा मासिक पाळी व्यवस्थित न असणे असेल किंवा संतान प्राप्ती न होणे असेल किंवा घरात कुठले शुभ कार्य न घडणे असेल,
किंवा बघायला गेलं तर तुमच्या संसाराची उत्तरोत्तर प्रगती, भरभराट न होणे असेल, घरात अन्नधान्य न टिकणे, पैसा न टिकणे, सोबत इतर ज्या काही गोष्टी असेल, सांसारिक म्हणेल मी सगळ्याच गोष्टी, त्याच्यासाठी एकच कारणीभूत आहे, ते म्हणजेच काय, तुम्हाला पडलेला कुलदेवी कुलदेवतांचा कुळाचाराचा विसर पडलेला असतो. तिच्या मूळ सणावर रोज नाही, 6 महिन्यातून एकदा पण नाही, वर्षातून एकदा तरी तुम्ही तिच्या मूळ सणावर जाऊन तिचा मान सन्मान, कुळाचार, नैवेद्य, आरती सर्व काही केलंच पाहिजे. तिची ओटी भरलीच पाहिजे. तरच सांगते तुम्हाला भरभरून तिचा आशीर्वाद प्राप्त होतो. आणि सोबतच आपल्या घरामध्ये रोजच्या रोज तिचं नामस्मरण सुद्धा झालं पाहिजे. म्हणून सांगते की कुलदेवीचा विसर पडता कामा नये, नाहीतर आपल्याला सांसारिक अडचणींना सामोरं जावं लागतं, तोंड द्यावं लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, ज्या वेळेस तुम्ही या सर्व गोष्टी नियमितपणे पार पाडता, कुळाचार असेल, नामस्मरण, तिचं आठवण ठेवणे असेल, तिच्या देवघरातल्या मूर्तीवर अभिषेक वगैरे सगळं काही करणं असेल, वेळोवेळी करणं असेल, तिच्या मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमा तिथीला, अष्टमी, दुर्गाष्टमी या तिथीला तिचा अभिषेक करणे असेल, विशिष्ट सेवा करणे असेल, या सगळ्या काही गोष्टी तुम्ही ज्यावेळेस करता घरामध्ये नियमितपणे, त्यावेळेस कुलदेवी खरंच सांगते तुम्हाला एवढं भरभरून देते, एवढं भरभरून देते ना, की तुम्हाला ओंजळ कमी पडेल, एवढं काही तुमच्या आयुष्यामध्ये सर्व चांगल्या गोष्टी घडून येतात. म्हणून सांगते, आणि हे अनुभवावरून सांगते बरं कमी माझ्या, म्हणून तुम्हाला सांगते की विसर पडू देऊ नका. आपल्या पितर, कुलदेवी, कुलदेवत आणि आपले गुरु या चौघांचा विसर कधीच पडता कामा नये. मग तुमच्या सर्व काही गोष्टी, सर्व सेवा, मंत्र, स्तोत्र सर्व काही तुम्हाला त्वरित फलप्राप्ती देणारे ठरतात. आता बघूयात की चैत्र नवरात्र कधी चालू होते आहे. तर चैत्र नवरात्र येत्या 19 मार्चला, म्हणजेच त्या दिवशी गुरुवार आहे, आणि त्या दिवशी आपल्या हिंदू नवीन वर्षाचा, नवीन म्हणतात ना की नवीन वर्षाला सुरुवात होते, म्हणजेच आपला चैत्र गुढीपाडवा हा सुद्धा त्या दिवशी आहे. आणि त्या दिवशीपासूनच आपल्या चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार आहे. ते 27 मार्चला शुक्रवार पर्यंत, चैत्र शुक्ल नवमी पर्यंत ही नवरात्र चालू असणार आहे. आणि चैत्र नवरात्र खूप जास्त महत्वाची आहे. म्हणून सांगते की या नवरात्रीमध्ये आपल्याला भरभरून आई भगवतीच्या भरभरून सेवा करायच्या आहेत. तुम्हाला कधी चालू होणार आहे, कधी संपणार आहे तर कळालं असेलच. आता तुमच्या घरामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर घटस्थापना होत असेल तर तुम्ही घटस्थापना नक्कीच करावी. नसेल होत तर सरळ सरळ तुम्हाला एकच सांगेल की तुम्ही 9 दिवसामध्ये अखंड दिवा जरी प्रज्वलित केला तुम्ही देवघरामध्ये तिच्या प्रित्यर्थ, कुलदेवीच्या प्रित्यर्थ, तरी सुद्धा चालणार आहे. अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर तुमच्या घरामध्ये अखंड दिवा पण नाही किंवा घट पण नाही, काही पण नसेल चैत्र नवरात्रीमध्ये, तर विशिष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्ही सेवा भरभरून करा. चैत्र नवरात्रीमध्ये 9 दिवस एवढ्या सेवा करा कुलदेवीच्या, की खरंच तुम्हाला भरभरून तिचं पुण्य प्राप्त होईल. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना होते, आता त्यांनी 19 तारखेला शुभ मुहूर्त कुठला आहे घटस्थापनेचा, अभिजात मुहूर्त कुठला आहे, आणि हे दोन्ही मुहूर्त जर नाही जमले तर मग केव्हा तुम्हाला घटस्थापना करता येईल ते पण तुम्हाला सांगते. आता 19 तारखेला पहाटे 6:53 ते 7:43 पर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे. सकाळी सकाळी, ज्यांना सकाळी सकाळी एवढं लवकर शक्य नाही आहे, त्यांनी अभिजात मुहूर्त 19 तारखेला दुपारी 12:05 पासून ते 12:53 तुम्ही अभिजात मुहूर्तात घटस्थापना करू शकता किंवा अखंड दिवा प्रज्वलित करू शकता. सोबतच जर तुम्हाला दोन्ही मुहूर्त शक्य नाही झाले तर संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदरपर्यंत तर तुम्ही घटस्थापना नक्कीच घरामध्ये आपल्याला करायची आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील. आता येऊयात मेन मुद्द्यावर. आता चैत्र नवरात्र असेल किंवा शारदीय नवरात्र असेल तर आपल्याला माहितीये की या 9 दिवसामध्ये आपण आई भगवतीच्या, दुर्गा मातेच्या भरभरून अशा तिचे 9 स्वरूपांची आपण सेवा, पूजन आणि सेवा म्हणजे मंत्रस्तोत्र पठण करत असतो. आणि 9 दिवसामध्ये आपण उपवास करून तिला 9 दिवसामध्ये वेगवेगळे आपण नैवेद्य देखील दाखवत असतो. आता तुमच्याकडे जर चैत्र नवरात्र पाळली जात असेल तर तुम्ही नक्कीच, तुमच्याकडे प्रथा असेल की 9 दिवस आपल्याला कडक उपवास करायचा आहे फक्त फराळ करून, तर तुम्ही त्या पद्धतीने उपवास करू शकता. जर तुमच्याकडे फक्त उठता बसता जर उपवास केला जात असेल, म्हणजेच ज्या दिवशी घट बसतो 19 तारखेला त्या दिवशी उपवास करायचा घट बसताना, आणि 20 तारखेला सोडायचं सकाळी, आणि उठताना म्हणजेच 26 तारखेला उपवास करायचा आणि 27 तारखेला आपल्याला उपवास सोडायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला उठता बसता देखील उपवास करता येणार आहे. तर आणि अजून एक तिसरी गोष्ट म्हणजे कोणी काय करतं, एक टाइम जेवण करून सुद्धा उपवास करतं, ते सुद्धा चालतं. तुम्ही तुमच्या तब्येत सांभाळून यथाशक्ती तुमच्या परंपरेप्रमाणे, घराच्या परंपरेप्रमाणेच तुम्ही सर्व काही गोष्टी करायच्या आहेत. असं नाही की आम्ही सांगतोय म्हणून तुम्ही तुमची जी काही रूढी परंपरा आहे ते पण तुम्हाला चुकवून चालणार नाही आहे. हे तुम्हाला कळालं असेल. आता 9 दिवसामध्ये आपण दुर्गा मातेच्या कुठल्या स्वरूपांचं आपण पूजन करतो ते तुम्हाला सांगते थोडक्यात. पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदेला आपण शैलपुत्री, दुर्गा मातेच्या शैलपुत्री स्वरूपाचं आपण पूजन करतो. दुसऱ्या दिवशी द्वितीयेला आपण ब्रह्मचारिणी स्वरूपाचं पूजन करतो. तिसऱ्या दिवशी तृतीयेला चंद्रघंटा देवीचं आपण पूजन करतो.
4थ्या दिवशी म्हणजे चतुर्थीला कुष्मांडा देवीचं आपण पूजन करतो. 5व्या दिवशी म्हणजे पंचमीला स्कंद मातेचं आपण पूजन करतो. 6व्या दिवशी म्हणजे षष्ठीला आपण कात्यायनी देवीचं पूजन करतो. 7व्या दिवशी म्हणजेच आपल्या सप्तमीला कालरात्रीचं आपण पूजन करतो. आणि नवमीला म्हणजेच 9व्या दिवशी आपण महागौरीचं पूजन करतो. आणि त्या दिवशीच घरामध्ये कोणाकोणाचे कुळाचार वगैरे पार पाडले जात असतात. मग हवन असेल नवमीचं, सोबत अष्टमीचा कोणी कोणी अष्टमीला कुळाचार करून घट हलवतात, कोणी नवमीला कुळाचार करून घट हलवत असतात. त्यामुळे तुमच्या परंपरा काय सांगते घरातली त्याप्रमाणे तुम्ही त्या गोष्टी करायच्या आहेत. आणि नवमीला तर आपल्याच माहिती की सर्व आपण नवरात्रीच्या 9 दिवसांच्या उपवासांची, सेवेची, घटस्थापनेची आपण सांगता करत असतो. हे झाले 9 दिवस. आता चैत्र नवरात्र असेल, शारदीय नवरात्र असेल, का महत्वाचे आहे? कारण की या 9 दिवसामध्ये आपली जी काही आई भगवती आहे, दुर्गा माता आहे, तिचं जे काही स्वरूप आहे, तिची जे काही म्हणजे म्हणतात ना शक्ती जी आहे, ती ह्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कार्यान्वित असते. आणि ती ऊर्जा आपल्याला प्रदान व्हावी, आपल्याला प्राप्त व्हावी, यासाठी आपण भरभरून चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्रामध्ये आपण तिच्या भरभरून सेवा करायच्या असतात. ठीक आहे, तुमच्याकडे घटस्थापना नाही आहे, अखंड दिवा प्रज्वलित करणं नाही आहे, उपवास करणं नाही आहे, पण तुम्ही सेवा तर नक्कीच करू शकता ना. कारण की तुमच्या प्रत्येक देवघरामध्ये कुलदेवीचा फोटो, मूर्ती, टाक नक्कीच असेल. त्यामुळे आपल्याला 9 दिवसामध्ये आपण तिच्यावर नक्कीच आपल्याला सेवा, मंत्र, स्तोत्र नक्कीच आपल्याला करायचं आहे. कारण की इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा सेवा, मंत्र, स्तोत्र पठण करणं खूप जास्त प्रभावी असतं आणि त्याने ती जास्त लवकर प्रसन्न होत असते. आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या नक्कीच तुम्हाला निवारण करायचं असेल तर या 9 दिवसामध्ये भरभरून सेवा करा आणि तिची तुम्ही नामस्मरण करा. नक्कीच तुम्हाला आई भगवती लवकरात लवकर तुम्हाला आशीर्वाद देईल, तुमचं अडचण दूर करेल. कारण की तिची जी काही शक्ती आहे ती मोठ्या प्रमाणात कार्यान्वित असते या ब्रह्मांडामध्ये या 9 दिवसामध्ये. तर ह्या गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील. आता येऊया मेन मुद्द्यावरती, ते म्हणजेच काय, 9 दिवसामध्ये आपल्याला आता कुठल्या सेवा करायच्या आहेत की जेणेकरून आई भगवतीचा, कुलदेवीचा, दुर्गा मातेच्या, विविध स्वरूपांच्या देवींचा आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त होईल. तर सगळ्यात प्रभावी सेवा जी म्हणजेच काय, जिच्यामध्ये सूक्ष्म स्वरूपात आई भगवतीचं स्वरूप आहे, ते म्हणजेच काय, आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा प्रदान करते, ती म्हणजेच काय, दुर्गा सप्तशती हा ग्रंथ. हा अत्यंत प्रभावी हा ग्रंथ आहे. तुमची कुठलीही कुलदेवी असू दे, 3.5 शक्तिपीठांपैकी तुमची कुठलीही कुलदेवी असू दे, तिच्या प्रित्यर्थ तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ, पोथीचा पाठ नक्कीच करावा. असं नाही की आमची देवी वेगळी आहे, मग आम्ही कुठल्या दुसऱ्या पोथीचं पठण करावं, तर नाही. 3.5 शक्तिपीठांपैकी तुमची कुठलीही कुलदेवी असू दे, त्याच्यासाठी तुम्हाला ह्या पोथीचा खूप मोठा फायदा होणार आहे. आणि ही पोथी तुम्हाला जर मागवायची असेल, किंवा कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मल्हारी सप्तशती आणि स्वामी चरित्र ही एक पोथी दाखवली होती, सोबतच नित्य सेवेची पोथी सुद्धा मागवायची असेल तर नक्की सांगेल. मी तुम्हाला एक नंबरचा पीप करते. दिंडोरीतल्या गुरुपीठातल्या एका दादांचा हा नंबर आहे, तिथून तुम्ही ह्या पोथी मागवू शकता. आणि अजून एक गोष्ट, त्या दादांना कॉन्टॅक्ट केल्यावर ते दादा तुम्हाला तुम्ही तिथे लोकेशन सांगा, कुठे राहता, गाव वगैरे, तर ते दादा तुम्हाला अगोदर सांगतील. जर तुमच्या घराजवळ जर केंद्र असेल, दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र, तुम्हाला माहिती नाही आहे तर ते तुम्हाला तिथला पत्ता देतील. तुम्ही ती जाऊन घेऊ शकता या पोथी त्या केंद्रावर जाऊन. आणि जर नसेलच तरच ते दादा तुम्हाला कुरिअर करू शकतील. आणि नक्कीच तुम्हाला त्या गुरुपीठातूनच डायरेक्ट पोथी येणार आहे. आणि तुम्ही जे काही देणगी देणार आहात या पोथीची, ती सरळ तिथं गुरुपीठामध्ये जमा होणार आहे. त्यामुळेच तुम्हाला सांगते की या पोथी मागवायची असेल तर लवकर मागवून घ्या, म्हणून लवकर व्हिडिओ केलेला आहे. आणि घरातल्या प्रत्येक घरामध्ये ही पोथी असणं खूप गरजेचं आहे. आणि घरातल्या प्रत्येक कुलस्त्रीने ही सेवा करणं खूप महत्वाची आहे. खरं सांगते, आपल्या सर्व सांसारिक अडचणी खूप मार्गी लागण्याचं काम हे करतं. आणि मी तर सांगेन की मला तर एवढा दांडगा अनुभव आहे ना, मी खरं सांगते, खूप लोकांना माहिती असेल तो अनुभव. परत थोडक्यात मी सांगते की मला ज्यावेळेस चिकनगुन्या झाला होता मागच्या वर्षी, की त्याच्या मागच्या वर्षी, मला वाटतं 1-1.5 वर्ष होऊन गेलं आहे, त्यावेळेस गणपतीच्या काळात मला चिकनगुन्या झाला होता. अक्षरशः हात वगैरे, पायाला तर पूर्ण सूज आली होती, पायाच्या तळव्यांना अक्षरशः पूर्ण अंग म्हणजे आखडलेलं होतं पूर्णपणे. तुम्हाला चिकनगुन्या माहिती आहे कशा प्रकारचा असतो. तर मला काही सुद्धा करता येत नव्हतं, उठायला बसायला सुद्धा येत नव्हतं. तर त्यावेळेस पायाची जी काही स्वेलिंग होती त्याच्यामुळे मला चप्पल सुद्धा घालायला येत नव्हती, चालायला सुद्धा येत नव्हतं, एवढं त्रास झाला होता. पण मला डॉक्टरांनी सुद्धा म्हटलं होतं की याच्यावरती औषध नाही आहे चिकनगुन्यावरती, मग तुम्ही फक्त आणि फक्त 3-4 महिने हा तुम्हाला त्रास होणारच आहे, सांगता येत नाही ते कधी बरं होईल काही माहिती नाही. मग ते म्हटलं आम्ही फक्त गोळी देऊ शकतो, त्याने फक्त तुम्हाला तो 1 दिवसापुरता त्रास तुमचा कमी होईल, पण तुम्हाला तो त्रास नंतर परत दुसऱ्या दिवशी तो जाणवेल, दुखण्यात चालू होईल आणि अंग सुद्धा अखडेल तुझं. तर मग मी ते म्हटल्यानंतर ठीक आहे, आपण आता डॉक्टरांची ट्रीटमेंट नको घ्यायला, म्हणून आयुर्वेदिक थोडंफार औषधं घेतली. आणि त्याच्यानंतर मी फक्त काय केलं, गणपतीपासून ते एक नवरात्रीच्या येण्याच्या अगोदर मी थोडं सहन केलं, औषधं वगैरे चालू होती, नित्यसेवा सगळं काही चालू होतं. आणि ज्या वेळेस शारदीय नवरात्रोत्सव आली
याच्या पहिल्या दिवशीच मी संकल्पामध्ये संकल्प सोडला, मला मांडी घालून सुद्धा बसता येत नव्हतं. संकल्प सोडला, घट बसवला घरामध्ये आणि सांगितलं, आई भगवतीला तिथे संकल्प करून बोलले होते की 9 दिवसामध्ये हे घटस्थापना म्हणजे पूर्ण होण्याच्या अगोदर 9 दिवसाचे 9 दिवस पूर्ण होण्याच्या आधी माझे जी काही चिकनगुन्या आहे तो मुळासकट माझा पूर्ण शरीरातून बाहेर निघू दे, मला कधीच त्याचा काही त्रास नको देऊ. मी तिथे 9 दिवसामध्ये 14 पाठ पूर्ण करणार म्हणजे करणार, मी त्यात बोलले होते संकल्पामध्ये. आणि मी खरंच सांगते, साक्षीला मी तर खरंच आता एवढं तरी काही खोटं सांगणार नाही कोणी, तर मी खरंच सांगेल की जसं मी हा पाठाला सुरुवात केली, पाठ कसा करत होते मी, पाठ म्हणजे मी खुर्चीवर बसून पाठ करायचे, मिस्टर मांडी घालून खाली पाठ करायचे, पण मी खुर्चीवर आसन टाकून खुर्चीवर बसून मी हे पाठ केले. दिवसातून 2-2 पाठ करायची, पण करायचीच मी. मला माहिती होतं की नक्कीच काही ना काहीतरी होणार, आई भगवती काही ना काहीतरी करणारच आहे, कारण की तिच्यामध्ये तेवढी शक्ती आहे. आणि नक्कीच मी तुम्हाला सांगते की अष्टमीच्या आधीच मला हळूहळू पायाची स्वेलिंग रोज थोडी थोडी नवरात्रीच्या 9 दिवसात पायाची स्वेलिंग थोडी थोडी पूर्णपणे कमी झाली माझी. आणि आणि पूर्णपणे कमी झाले, त्याच्यानंतर पूर्ण पाय माझा जसा नॉर्मल असतो तसा झाला तो पूर्ण पाय. आणि हळूहळू माझे पाय जे अखडणं वगैरे होतं, हात वगैरे बोट, ते सगळे नॉर्मल झाले. आणि खरंच सांगते, जिथं मला मांडी घालून देवपूजा सुद्धा करता येत नव्हती, तिथे मी अचानकपणे एक दिवस सकाळी मी पूजा करत होती, देवपूजा अशीच म्हणजे थोडस ऍडजस्ट करून बसून पूजा करते. आणि मला एकदम उठता पण येत नव्हतं, असं पूर्ण आधार वगैरे घेऊन उठावा लागायचा आणि मग स्वामींच्या फोटोला गंध लावा लागायचा. मग त्यावेळेस एक दिवस नवरात्रीच्या 9 दिवसातच एकदमच उठले देवपूजा करून आणि मी गंध लावला. आणि हे शॉक झाले की बापरे, मला हे कसं काय झालं आणि कसं काय मी एकदम उठली कसलाही आधार न घेता. तर एवढी शक्ती त्याच्यामध्ये आहे. म्हणून सांगते, फक्त विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवून कुठलीही सेवा करा, तुम्हाला 100% त्याचं फळ मिळणार म्हणजे मिळणारच. आणि मी अजून एक सांगते, ज्यांना चिकनगुनिया होतो ना, त्यांना नंतर ज्यावेळेस हिवाळा येतो, थंडावा येतो, त्यावेळेस ते अंग अखडतं, दुखतं, परत चिकनगुनिया येतो. तर मी सांगते, टचवूड, की अजून सुद्धा मला या 2 ते 1.5 वर्षामध्ये जरा सुद्धा अंग अखडलं नाही. हिवाळा येऊन गेला, एवढा आता पावसाळा येऊन गेला, पण काही सुद्धा त्रास झाला नाही मला, अजून सुद्धा त्याचा काही त्रास होत नाही. एवढा मुळासकट माझा बिना दवाखाना पूर्णपणे माझा चिकनगुनिया बरा झालेला आहे. म्हणून सांगते आहे, कुठलीही सेवा करा, फक्त छोट्यातली छोटी करा, मोठ्यातली मोठी करा, पण विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून करा. 100% अनुभव येणार म्हणजे येणार, ही एवढी ताकद आहे त्या सेवेमध्ये, त्या अध्यात्मामध्ये. तर ते झालं. तर याचे तुम्ही या आता चैत्र नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तुम्ही 14 पाठ करू शकता. 9 दिवसात 14 पाठ जर केले तर नवचंडी याग केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही यथाशक्ती 9 दिवसात 9 पाठ करू शकता, किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही यथाशक्ती तुम्हाला जेवढे पाठ करा तुम्ही तेवढे पाठ करा, किंवा एखादा जरी पाठ केला तरी सुद्धा चालेल. तुम्हाला जेवढं शक्य आहे वेळेचं मॅनेजमेंट करून तेवढं तुम्ही ते पाठ करू शकणार आहात. अत्यंत प्रभावी आहे. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मला ताईंनी विचारलं होतं की ह्या पोथीचे पाठ कसे करायचे. आता ह्या पोथीचे पाठ करताना मी सांगेन तुम्हाला, सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा, धूप लावून घ्यायचं. महिला जर पाठ करणार असतील तर नक्कीच महिलांनी हातामध्ये बांगड्या, हळद कुंकू, कपाळी असावं, बोटामध्ये जोडवे, पायाच्या पैंजण असावी, आणि सोबतच पारंपरिक पोशाखामध्ये तुम्हाला पाठ करायचा आहे. आणि काळं वस्त्र घालायचं नाही नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये हे पाठ करताना. आणि आपल्याला ऐकू येईल अशा आवाजामध्ये हा पाठ करायचा आहे. आता या पाठाला बसताना तुम्हाला काय करायचं आहे, धूपदीप प्रज्वलित करायचं आहे. सोबतच तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम स्वामी स्तवन पठण करायचं आहे, जी प्रार्थना आहे आपल्या स्वामींची. सोबत एक माळ आधी स्वामींची करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या अवतरणिकापासून या पाठाला सुरुवात करायची आहे. बघा, या अवतरणिकापासून पाठाला सुरुवात करायची. ते तुम्हाला अवतरणिकापासून ते शेवटी क्षमा प्रार्थना पर्यंत तुम्हाला हे पाठ कंटिन्यू वाचायचं आहे. नंतर खूप जण म्हणतील की ताई याच्यामध्ये 1 ते 13 अध्याय आहेत, तर मग तेवढाच वाचले तर आमचा एक पाठ पूर्ण होईल का, तर नाही. अवतरणिकापासून ते या क्षमा प्रार्थनापर्यंत तुम्हाला हे पूर्ण वाचायचं आहे. आणि देव्यापरा क्षमापण स्तोत्र वाचताना हात जोडून तुम्हाला ते पठण करायचं आहे. अत्यंत प्रभावी पोथी आहे आणि या पद्धतीनेच तुम्हाला पाठ करायचा आहे. पाठ करताना कोणाशी बोलू नका, फोनवर बोलू नका, मध्येच उठू नका. एवढं, फक्त बाथरूमला वगैरे जावं लागलं तर नक्कीच तेवढं ते उठू शकता. आणि बाथरूमवरून आल्यानंतर पायावर पाणी घ्यायचं, हात धुवायचे, मगच तुम्हाला परत पाठाला बसता येईल. फक्त इमर्जन्सी असेल तरच उठवावं तुम्ही, नाहीतर विनाकारण कोणाशी बोलणं, फोनवर बोलणं हे टाळायचं आहे आपल्याला. आणि 9 दिवसामध्ये तुम्हाला माहिती आहे, आपण जर पाठ करत असू, कुलदेवी सेवा करत असू, तर नक्कीच परान्न, मांसाहार घरामध्ये कडकडीत बंद. ब्रह्मचर्य सुद्धा पालन करावं लागेल 9 दिवसामध्ये, कारण की देवीची सेवा आहे ही, म्हणून सांगते आहे.
सोबतच एक सांगेल की जर तुम्हाला या पोथी जर तुम्हाला पाठ करणं शक्य होत नसेल तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणजे नित्यसेवेच्या पोथी दिलेला आहे ते पठण करू शकता. तुम्ही 5 वेळेस 11 वेळेस ऍट अ टाइम वाचा. ते 5 मिनिटाचं स्तोत्र आहे, पण संपूर्ण दुर्गा सप्तशतीचं पाठ करण्याचं तुम्हाला त्याच्यामध्ये पुण्यफल प्राप्त होतं. असं हे सिद्ध कुंजिका स्तोत्रम आहे. 9 दिवसामध्ये तुमच्या आई भगवतीचा किंवा 3.5 शक्तिपीठांपैकी तुमची कुठलीही कुलदेवी असू दे, तिचं नामस्मरण करा, तिचं नामजप जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात करा. जर तुम्हाला माहिती नसेल तुमच्या कुलदेवीचा मंत्र तर तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचं नामस्मरण तुम्ही करू शकता. जास्तीत जास्त जपमाळ करायचा आहे, उठता बसता किंवा देवासमोर बसून. सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट, 9 दिवसामध्ये तुम्ही आई भगवतीच्या टाकावरती तुम्ही कुंकुम अर्चन करा. जर घट बसला असेल, घटी देवी बसलेली असेल तर तुम्ही सुपारी तिचे स्मरणार्थ ठेवून सुपारीवर जरी कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालणार आहे. पण या सेवा अत्यंत प्रभावी आहेत, चुकवू नका. आई भगवती खरं सांगते तुमच्या आयुष्यात ज्या काही सांसारिक अडचणी आहे त्या सर्व मार्गी लावण्याचं काम नक्कीच करते आणि त्याच्यामध्ये तेवढी शक्ती आहे. ती तुम्ही फक्त एकदा अनुभवा, मग तुम्हाला कळेल की आपली कुलदेवी कुलदेवत आपल्यासाठी काय काय करू शकतात आणि काय काय देऊ शकतात. तर नक्कीच आजचा व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, समजून घ्या. आणि जरी सुद्धा काही शंका प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी नक्कीच त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ ते थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.